मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक जळगाव जिल्ह्यातर्फे मान्य जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जळगाव जिल्हा यांना एक अर्ज देण्यात आलेला आहे। 13 मे रोजी लोकसभेचे मतदान जळगाव जिल्ह्यात पार पडले। यावेळेस हजारो असे लोक होते ज्यांच्याकडे मतदान कार्ड होते व ज्यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केले होते, तरीसुद्धा त्यांचा नाव हे मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी करून परत या लोकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावी। जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण संबंधित BLOला भेटून ज्या लोकांची नावं आलेली नाही अशा लोकांची सूची BLOला देण्यात यावी व पुढे 5 जूनपासून प्रक्रिया ही चालू होणार आहे। त्यावेळेस अशा लोकांची नावे समाविष्ट करण्यात येतील असं जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। तसेच 13 मे रोजी मुंबईमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे यासंबंधीही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातही जितके होर्डिंग आहे यांचा स्ट्रक्चर ऑडिट करून जे धोकादायक होर्डिंग आहे त्यांना त्वरित काढण्यात यावे, याचाही एक अर्ज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिला। जिल्हाधिकारी साहेबांनी तो अर्ज महानगरपालिकेला वर्ग केलेला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर असे धोकादायक स्ट्रक्चर काढण्यात येतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।